श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 13वा. हा अध्याय वाचल्याने स्त्री हत्येचा दोष नष्ट होऊन पूर्वजांचा उद्धार होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. भगवान शंकर विष्णू जालंधरनाथ काणिफ बद्रिकाश्रमात गेले. शंकरांनी जालंधरास सांगितले, तू नागपत्र अश्वत्थाच्या स्थानी जाऊन यज्ञ कर. कवित्व करून देवतांपासून वर प्राप्त कर. वेदविद्येचे मंत्र, अस्त्रविद्या यांचा प्रभाव कलियुगात पडणार नाही. शाबरीतून 100 कोटी कविता पाहिजेत. त्या सर्व 9 नाथांनी कराव्यात. त्याप्रमाणे जारण मारण उच्चारण या विषयावरील कविता कराव्यात. हे सर्व लोककल्याणासाठी करायचे आहे. कानिपाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी त्याला तपश्चर्येला लावावे. जालंधराने हे सर्व मान्य केले. मग जालंधर व कानिपा या दोघांनी 12 वर्षे तेथे राहून 40 कोटी 20 लक्ष कविता तयार केल्या. ते पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांच्या आदेशानुसार ते दोघे नाग अश्वत्थाखाली प्रयोग सिद्ध करण्यासाठी गेले. तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडाचे पाणी आणून 52 वीरांवर ते शिंपडून त्यांना प्रसन्न करून घेतले. हे सर्व उरकून ते बद्रिकाश्रमात आले. जालंधराने कानिपास तपश्चर्येला बसविले व तो स्वतः तीर्थयात्रेला गेला. तेथे घनदाट अरण्यात जवळच गोरक्षनाथही तपश्चर्येला बसला होता, परंतु परस्परांचा परिचय नव्हता. इकडे जालंधरनाथ तीर्थयात्रा करीत असताना रोज अरण्यातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन गावात जाई व गायींना घालत असे. त्याच्या डोक्यावरील भाराचे ओझे होऊ नये म्हणून तो भारा डोक्यावर अलगद वरच्यावर झेलून धरून ठेवी. अशा तऱ्हेने गवताचा भारा डोक्यावर घेऊन फिरत गौड बंगाल देशातील हेलपट्टण गावात पोचला. जालंधरच्या डोक्यावर अधांतरी भारा पाहून लोकांना आश्चर्य वाटले. हा कोणी योगी महात्मा पुरुष असावा असे वाटून लोक त्याच्या दर्शनाला जाऊ लागले. भिक्षा मागून तो खात असे. तेथील त्रिलोचन राजाचा मुलगा गोपीचंद राज्य करीत होता. मदनासारखे त्याचे रूप लावण्य आणि कुबेरासारखे ऐश्वर्य होते. त्याची आई मैनावती फार श्रद्धावान भाविक सद्गुणी होती. एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून तिने रस्त्यावरून जाणाऱ्या जालिंदरांना पाहिले. डोक्यावर अधांतरी भारा पाहून तिला नवल वाटले. हा निश्चितच कोणी सिद्ध पुरुष आहे. याला गुरु करून आपण आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असे तिला वाटले. तिने आपल्या विश्वासातील चतुर दासीला बोलविले व सांगितले की कोणालाही संशय येणार नाही इतक्या सावधपणे हा योगी कोठे राहतो याचा नेमका शोध घ्यायचा आहे. आपण त्याचा अनुग्रह घेतला तर जन्माचे सार्थक होईल हे सांगितले. नंतर मैनावतीच्या सांगण्यानुसार दासी त्या जोग्याच्या पाठोपाठ सावधतेने गेली. एका घाणेरड्या परंतु एकांताची जागा पाहून जालिंदर तेथे वस्तीसाठी राहिला. ते ठिकाण दासीने मैनावती राणीला सांगितले. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री भरपूर फळे पक्वाने घेऊन दासीसह ती जालिंदरनाथांच्या भेटीसाठी गेली. तेव्हा जालिंदरनाथ ध्यानाला बसला होता. राणी व दासी विनयाने हात जोडून उभ्या राहिल्या.
मैनावती राणीने त्यांची स्तुती गायली, परंतु जालिंदरनाथांनी त्याची दखल घेतली नाही. उलट त्यांचा तिरस्कार करून अपशब्द बोलून त्यांना घालवून दिले. परंतु राणीने धीर सोडला नाही. जालिंदरनाथांची कृपा संपादन करायची असा तिने निश्चय केला होता. त्याप्रमाणे ती रोज नियमितपणे जात राहिली. अपमान, अवहेलना, उपहास सोसत राहिली. एक दिवस तिची तपश्चर्या फलद्रूप झाली. तिच्या भक्तीवर, निष्ठेवर प्रसन्न होऊन जालंधरनाथांनी तिची चौकशी केली. ती म्हणाली, योगीराज, मी त्रिलोचन राजाची पत्नी व गोपीचंद राजाची माता आहे. मला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करा. जन्ममृत्यूचे बंधन फार चिवट असते. हे माझ्यासारख्या पिशाच्याकडून तुटणार नाही. तू येथे क्षणभर थांबू नकोस. तुझ्या पुत्राने पाहिले तर अनर्थ होईल. मैनावतीला अखंड तळमळ लागली. एके दिवशी अंधार पडल्यावर मैनावती जालंधरनाथांच्या दर्शनास गेली. ती आलेली पाहून जालिंदराने मायेने एक भुंगा निर्माण केला व आपण गाढ झोपेचे सोंग घेऊन पडला. मैनावतीने नेहमीप्रमाणे गुरुची सेवा म्हणून जालिंदराचे पाय चेपण्यास सुरुवात केली. तो मायावी भुंगा तिच्या मांडीखाली गेला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली. तरीही तिने सेवा करण्याचे थांबवले नाही. तिचे धैर्य, भक्ती, परमार्थ मार्गासाठी ध्यास पाहून जालिंदर संतुष्ट झाले. त्यांनी तिला मंत्रोपदेश दिला. त्याच्या पायावर मस्तक ठेवून तिने स्वतःच्या जन्माचे सार्थक झाले म्हणून समाधान मानले. नंतर तिच्या देहात संजीवनी मंत्राची प्रेरणा केली. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभूंनी राक्षस कुळातील असून भगवत भक्त असणाऱ्या विभीषणाला अमर केले, त्याप्रमाणे जालंधराने मैनावतीला अमर केले. तिची भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहिली.